उत्तम आहेत पत्रिका आणि जोडा पण अगदी उत्तम आहे. सगळे गुण जमतायत. म्हणजे असं वाटावं ना की परमेश्वरानं या दोघांना एकमेकांसाठी निर्माण केलेलं आहे. वा, मुलगी छान आहे, गुणी आहे, संस्कारी आहे आणि किर्लोस्करांच्या इब्रतीला शोभेल अशीच ही मुलगी. आणि कुळाचार वगैरे सांभाळून नवऱ्याला दरवेळेला योग्य दिशा दाखवेल. तेव्हा अहिल्या देवी, तुम्ही निश्चिंत राहा. तुमची निवड योग्य आहे. गुरुजी, चाय. कशी आहेस? बरी आहे. पारू आहे ना तुझं नाव? वय. तुझ्या आणि आदित्यची नवग्रहाची पूजा आपण केली होती, आठवत आहे का? या मुलीच्या पायामध्ये लक्ष्मी आहे. नवरा कसा आहे तुझा? गुरुजी, ती माझी पोरगी. तिचं लगीन झालं नाही अजून. जे मला दिसतं ना ते तुम्हाला दिसत नाही. नाही गुरुजी, म्हणजे तिचं लग्न ठरलं होतं पण काही कारणांमुळे ते झालं नाही. कदाचित योग नसावा. हा, योग होता. तिच्या ग्रहांनी तो योग बरोबर साधलेला आहे. उद्या या नव्या जोडप्याचा गोंधळ घाला. कुलदेवतेचं दर्शन द्या आणि भंडारा घाला. ठीक आहे? आम्ही निघतोय. अखंड यशस्वी भव. अखंड यशस्वी भव. थँक्यू. मारुती, हा सोडू दे. हो. पारू, गुरुजी काय म्हणाले ऐकलंस ना? वाईट वाटतंय त्यांच्या बोलण्याचं. हे बघ, आपले ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल आहेत की नाही ह्याच्यासाठी आपण गुरुजींचा सल्ला घ्यायचा असतो. खरं तर ग्रह नक्षत्र किंवा आपल्या नशिबात काय होणार आहे हे कुणाच्याच हातात नसतं. गुरुजींचा सल्ला हा आपण फक्त मार्गदर्शन म्हणून घ्यावा. ते सगळं तसंच होईल याची काही शाश्वती नसते पारू. त्यामुळे गुरुजी जे म्हणाले त्याचं तू फार वाईट वाटून घेऊ नकोस. आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं. वय देवी आई, कळलं. आज प्रियाचा ह्या घरातला पहिला दिवस आहे. बहिणी, पहिला कसा? आपल्याकडे कामाला होती नाही. हो ना? नाही दामिनी, प्रियाचा सून म्हणून ह्या घरातला पहिला दिवस आहे, लक्षात ठेव. हे? आणि हे घरातल्या बाकीच्यांनी पण लक्षात ठेवायला हवं. देवी आई, मग आज काही खाण्यामध्ये काही विशेष करायचं आहे का? ते आता तू तुझ्या नवीन मालकीणबाईंना विचारत जा. बर. आणि ऐक, सगळ्या स्टाफला बोलव. त्यांना त्यांच्या नवीन मालकीणबाईंची ओळख करून द्यायची. हं? वय.
आधी सांगा, किती प्रेम आहे माझ्यावर? माझं प्रीतम सराव काय करताय? एवढं. थांबा, मग आता परीक्षाच घेते मी तुमची. अरे बाई, आता कसली परीक्षा घेतेस तू माझी? तिथे गावी PhD करून आले मी, ती पुरेशी नाहीये का? मी बायको आहे ना तुमची, मग आता माझं ऐकायचं. पुढे बघा. म्हणजे हे काय आता नवीन? मला सांगा, किती बांगड्या तो माझ्या हातात? हो. एक, दोन, मोजायचे नाही या, न बघता न मोजता सांगा. एका हातात 8 बांगड्या, 2 सोन्याच्या आणि 6 हिरव्या. बरोबर. माहितीये मला. अरे हे म्युझिक ना मी माझ्या अख्ख्या आयुष्यभर ऐकू शकतो. काहीच बघितलं नाहीये बरं का मी. ते मी आलोच जरा. हा, चान्स मिळाला या प्रियाला नादी लावायचा. प्रिया, काय झालं? मी सांगते तुला, प्रीतमचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि तुला कोणी सांगणार नाही, पण मी सांगते. या घरात माझ्या एकटीची इच्छा होती तुम्हा दोघांचं लग्न व्हावं. म्हणूनच तर मी तुझ्या गावी आले होते. मी प्रीतमला, म्हणजे माझ्या माणसांना शोधत इथवर आली. पण तुम्ही तर वेगळंच. अगं वेगळाच कुठे? हा, तुझ्या आबासाहेबांचं खूपच नाव ऐकलं होतं आणि मला वाटलं होतं की ते ऐकणार नाहीत, म्हणून त्यांची समजूत घालायला आले होते मी. पण असो, ते मला काय काय बोलले आणि घरातून हाकलून लावलं. आबांच्या वतीने मी सॉरी म्हणते. अगं पेडी आहेस का तू? सॉरी कशाला? उलट मीच तुझ्यासाठी तेव्हा काहीच नाही करू शकले. तुझी मदतच नाही करता आली मला. पण आता मी इथेच आहे. तू ना प्रिया, मला तुझी सासू नको समजू, मला तुझी मैत्रीण समज. कधीची उभी आहेस तू इथे? बैस. एक मैत्रीण म्हणून सांगतेय मी तुला, तुला आत्ता या घरात जो काही मान मिळतोय, घराची मालकीण म्हणून जे काही मिरवायला मिळतंय ना, मिरवून घे. ते फार काळ टिकणार नाही. म्हणजे एकदा का आदित्यची बायको या घरात सून बनून आली ना, की वहिनी म्हणजे तुझी सासू सगळा मान, सगळे अधिकार असे तिला देऊन टाकतील. मग तुझी अवस्था सुद्धा अगदी माझ्यासारखी होईल. ना मान ना अधिकार. आपण दोघे फक्त किर्लोस्करांच्या सुना बनून राहू. पीठ भिजवलंय, तयारी पूर्ण झाली.
आता फक्त गळ पाण्यात टाकायचा आणि मस्त पाय सोडून बसायचं. आत्ता लगेच नाही, पण एक ना एक दिवस ही प्रिया माझ्या गळ्याला लागणार हे नक्की. प्रिया, अगं हे काय? वहिनींनी तुला लंकेची पार्वतीच करून सोडलं इथे. एखादा दागिना द्यायला हवं होतं ना गळ्यात, म्हणजे किर्लोस्करांचा तो मौल्यवान दागिना आहे तो तरी ऍटलीस्ट. असो, नंतर देतील. मध्ये काय झालं, त्या पारूचं एक मॉडेल शूट होतं, तेव्हा दिला होता त्यांनी पारूला तो घालायला, पण सुनेला नाही नेला. वहिनींचं ना मला काही कळतच नाही कधी कधी. मला काय वाटतं माहितीये का प्रिया, ती पारू आहे ना तो हार आणि बाकी सगळं असंच बळकवून टाकेल एक दिवस. हो, पारूचा काय संबंध? तुझ्या घरी आले होते ना आदित्य, पारू आणि प्रीतम, तेव्हा पारू आदित्यची बायको बनली होती, बरोबर आहे ना? मग तिला कधीतरी वाटून गेलं असेल ना की या किर्लोस्कर साम्राज्याची मालकीण व्हावं म्हणून. आवडतंय? नाही नाही नाही, पारू अशी मुलगी नाहीये, मी ओळखते ना तिला. हो का? तसं नसेल तर अगदीच चांगलं आहे, म्हणजे तुझ्यासाठीच. बाकी बहिणी तुला देतीलच हार. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. हा आहे किर्लोस्करांचा पारंपरिक हार. आता सुंदर दिसतेस. पाया पड. या, सुखी राहा. या इकडे. आज मला तुमच्या नवीन मालकीणबाईंची तुमची ओळख करून द्यायची. ही आहे प्रिया, किर्लोस्करांची नवी सून. दोघांचं लग्न खूपच घाईघाईत झालं, पण आपल्या नव्या सूनबाईंना तुम्हाला सगळ्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची. पारू, प्रियाला मदत कर. वय दादा, ए पारू, अगं बाकीच्या नोकरांसारखं तुला गिफ्ट नकोय का? तुला गिफ्ट नकोय? सगळ्या नोकरांना गिफ्ट्स मिळतात अगं. जा तू पण रांगेत जाऊन उभी राहा. नोकर आहे ना ती पण. जा जा. आणि प्रिया, किर्लोस्करांच्या घरात भेदभाव अजिबात चालत नाही है ना? तू इतक्या सगळ्या नोकरांना दिले गिफ्ट आणि जिने तुला लग्नासाठी इतकी मदत केली, त्या पारूला विसरलीस? असं कसं चालेल बरं? चल आता तू पारूला गिफ्ट दे. हा, जा पारू, रांगेत जाऊन उभी राहा. प्रिया, हे गिफ्ट दे पारूला. पारू, काय ग पारू, आता मिळालं ना गिफ्ट? आहेस ना खुश?
अगं मग तुझ्या मालकिणीच्या, नव्या मालकिणीच्या पाया पड. दामिनी, मालकीण आहे ना तिची. पड पड पाया पड. तू अख्खा काय करतेस? भारती काका, भारती काका, हो काय करताय? तुम्ही पारूचे वडील आहात आणि पारू माझ्या बहिणीसारखी. मग तुम्ही माझे वडील झालात ना, मीच नमस्कार करते. मनसारखं ये प्रिय, हे सावित्रीला दे. प्रिया, आता एकच गिफ्ट राहिलंय, मला देऊन टाक. हा ना वहिनी? थँक्यू. बघ, मी बोलले होते ना तुला, वहिनी तुला हाच हार देतील म्हणून. वहिनी, मी म्हंटल होतं प्रियाला की वहिनी तुला हाच हार देतील म्हणून, है ना? सगळ्या नोकरांना गिफ्ट मिळाले ना दामिनी? हो, म्हणजे हे मला नोकर म्हणाले? परमेश्वरा, हा कसला न्याय आहे? जी या घरात थोरली सून म्हणून मिरवायला हवी आहे, ती नोकर म्हणून फिरती. पारुबाळा, काय ग, कुठे हरवलीस? नाही कुठं नाही. पारुबाळा, प्रीतम बाबांना त्यांचं खरं प्रेम मिळावं म्हणून किती धडपडलीस तू, आणि सन्मानानं त्यांना ते तू मिळवून पण दिलेस. मग तुझ्या हक्कासाठी कधी लढणार आहेस तू? हळूहळू. बाळा, मग अशी जे काही झालं ना, ते नाही आवडले मला. त्या हे बघ, तू पण या घरची सून आहेस. उलट तू मोठी सून आहे म्हटल्यावर तुझा मोठा अधिकार आहे. सावित्री आत्या, हे बघा, मला खरंच काय बी नाही वाटलं त्याचं. अना, अधिकारापेक्षा कर्तव्य मोठं असतं ना. प्रीतम सर माझे मित्र आहेत, माझ्या देवी यांचा मुलगा आहेत. ते त्यांचं चांगलं व्हावं ही एवढीच भावना होती माझ्या मनात. दिशा मॅडम कशी मुलगी होती आहे तुम्हाला चांगलंच माहित आहे. प्रीतम सरांना मला दिशा मॅडम पासून वाचवायचं होतं. प्रीतम सरांना त्यांचं हक्काचं खरं प्रेम त्यांना मिळवून द्यायचं होतं. हे एवढंच कर्तव्य मला करायचं होतं, आणि हे कर्तव्य मी पूर्ण केलं याचं मला खूप समाधान आहे. सावित्री आत्या, नात्यांमध्ये अधिकार मालकी यापेक्षा प्रेम, आपुलकी, माया, एकमेकांसाठी वाटणारी काळजी, येळेला एकमेकांसाठी धावून जाणं, ह्या समध्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. कुठून शिकलीस एवढा समजूतदारपणा बाळा? परिस्थिती शिकवते सावित्री आत्या. अनब, तुम्ही होतात की माझ्या बरोबर? होतात म्हणजे हात तुम्ही माझ्या बरोबर. माझ्या देवी आई आहेत. तुमच्याकडनं एवढं तर शिकणारच की मी. काय बरोबर ना? बोलण्यात ना कोणाला ऐकणार नाहीस तू.
आत्ता पोपटासारखी मिठू मिठू बोलतेस. आणि गावी गेली होतीस तेव्हा नाही आली ना माझी आठवण तुला? सावित्री आत्या, मला तुमची आठवण लई लई म्हणजे लई आली. मी खरं सांगतेय.